नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. देवेंद्र फडणवीसजी यांच्या कुंडलीत तूळ लग्न कुंभ रास असून पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे. लग्न कुंडलीत लग्नेश शुक्र हा केतू युतीत लाभस्थानी आहे. अशा लोकांना लाभप्राप्ती होताना बऱ्याच वेळा मानसिक त्रास, कटकटी, दडपण यांचा सामना करावा लागतो. कर्मेश चंद्र हा राहू युतीत पंचमात आणि भाग्येश बुध हा लाभेश रवीच्या युतीत कर्मस्थानी अर्थात दशमात आहे. राजकारणामध्ये अधिकार, वर्चस्व असे राजयोग देणारे ग्रह म्हणजे रवी आणि मंगळ जे कर्मस्थानी आहेत. भाग्येश बुध हा लाभेश रवीच्या युतीत सप्तमेश धनेश मंगळाच्या युतीत कर्मस्थानी असल्यामुळे कर्मस्थानी ते बलवान झाले आहे. पराक्रमेश षष्टेश गुरु हा पंचम स्थित राहू चंद्र युतीवर दृष्टी टाकतो, म्हणजेच पंचमावर, आणि पंचमेश शनीवर जो सप्तमात विराजमान आहे त्यावर सातवी दृष्टी देत आहे आणि भाग्यस्थानावर नववी दृष्टी देत आहे. यामुळे इथे पराक्रम, भाग्य आणि पंचम बलवान झाले आहे. मित्रमैत्रिणींनो, विधानसभा निवडणूक 2024 या पार्श्वभूमीवर आपण देवेंद्र फडणवीसजी यांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती किती प्रबळ आहे, जी त्यांना मुख्यमंत्री पदाकडे नेऊ शकते का, याचा आढावा घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती. मित्रमैत्रिणींनो, सध्या त्यांना केतू महादशेत बुध अंतर्दशा चालू आहे. मूळ कुंडलीचा विचार केल्यास केतू हा लाभस्थानी लग्नेश शुक्रासह रवीच्या सिंह राशीत आहे. केतू इथे महादशा स्वामी आहे आणि बुध जो अंतर्दशा स्वामी आहे तो कुंडलीमध्ये भाग्येश वैश असून मार्केश नीच मंगळाच्या युतीत व बाधकेश रवीच्या युतीत आहे. मित्रमैत्रिणींनो, इथे चर लग्न म्हणजे तूळ लग्न आहे, त्यामुळे बाधकेश हा लाभेश असतो. त्यामुळे बाधकेश रवीच्या युतीत बुध आहे. मित्रमैत्रिणींनो, कर्मेश चंद्र हा लाभेश रवीशी षडाष्टक योग करत आहे. पंचमातील राहू कर्मातील रवीशी षडाष्टक योग करत आहे. पंचमातील राहूची लाभातील लग्नेशावर म्हणजे शुक्रावर दृष्टी आहे. मार्केश मंगळाची लग्न स्थित गुरुवर चौथी दृष्टी आहे. मार्केश मंगळाची पंचम स्थित राहूवर आणि चंद्रावर आठवी दृष्टी आहे. मित्रमैत्रिणींनो, पंचमातील राहूचा मंगळ, बुध आणि रवीशी षडाष्टक योग होत आहे, जो अशुभ आहे. सध्या केतू महादशेत बुध अंतर्दशा ही जानेवारी 2025 पर्यंत असणार आहे. यानंतर त्यांचे दिवस बदलतील आणि यानंतर संघर्षात्मक स्थितीचा सामना त्यांना करावा लागणार आहे. कारण जानेवारी 2025 पासून अष्टमेश महादशेत अष्टमेश अंतर्दशा सुरू होईल. हा काळ संघर्षात्मक, अपेक्षाभंग करणारा असणार आहे. या काळात आरोग्य समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे जानेवारी 2025 ते मे 2028 या काळात फडणवीसजी यांनी स्वतःकडेही लक्ष द्यायला हवे, कारण या काळात ऑपरेशनचा योगही संभवतो. मित्रमैत्रिणींनो, आता आपण त्यांच्या गोचर कुंडलीवरनं पाहणार आहोत की मुख्यमंत्री पदासाठी त्यांची ग्रहस्थिती किती प्रबळ आहे. गोचर कुंडलीचा विचार केल्यास गोचर कुंडलीत केतू व्ययस्थानी कन्या राशीत आहे, जो मानसिक त्रास देतो आणि कटकटी निर्माण करतो. गोचर गुरु अष्टमात हर्षलयुक्त आहे, ज्यामुळे इथे गुरुबळ नाही. लग्नेश शुक्राचा षष्टेश गुरुशी षडाष्टक योग होत आहे, ज्यामुळे इथे लग्नेश बिघडला आणि गुरुबळही नाही. बाधकेश रवी आणि वैश भाग्येश बुध हे युतीत मारक स्थानात आहे. सत्ता येईल असे वाटत असूनही अचानकपणे बाधा इथे निर्माण होऊ शकते आणि आपल्या मित्रपक्षांची मदत इथे घ्यावी लागेल, जे इच्छा नसतानाही करावे लागेल. कारण बाधकेश रवी हा वैश बुध यांच्या युतीत मारक स्थानात आहे. ही प्रतिकूल स्थिती आहे. मार्केश मंगळाची चौथी दृष्टी लग्नावर, आठवी दृष्टी चतुर्थेश शनीवर आहे. त्यामुळे पद मिळवूनही तसे हातात प्रत्यक्ष येणार नाही. काहीतरी तडजोड करावी लागेल. मार्केश मंगळ नीट कर्मेश चंद्रासह विराजमान आहे. गुरुची लग्नेश शुक्रावर इथे दृष्टी नाही. इथे पैशाचाही अपव्यय होऊ शकतो. कर्मेश कर्मात जो चंद्र आहे तो नीच मार्केश मंगळाच्या युतीत कर्मस्थानी आहे. गोचर कुंडलीत लग्नेश शुक्राचा कर्मेश चंद्र आणि मार्केश नीच मंगळाशी षडाष्टक योग होत आहे. शनी आणि गुरु हे एकमेकांशी
केंद्रयोग करत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोचर गुरुचे मूळ कुंडलीच्या अष्टमातून गोचर होत आहे. गोचर रवी जो सत्तेचा कारक आहे, राजयोग देणारा आहे, गोचर मंगळ यांच्यात केंद्रयोग होत आहे. त्यामुळे हे सत्तेच्या दृष्टिकोनातून अशुभ आहे. गोचर कुंडलीत राजकारणाचा कारक राहू आणि लग्नेश शुक्र हे एकमेकांशी केंद्रयोगात आहेत. मित्रमैत्रिणींनो, यावरून आपण पाहिले की सध्याचे ग्रह गोचर, महादशा आणि गोचर कुंडली ही देवेंद्र फडणवीसजी यांच्यासाठी इतकी शुभदायक नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी तर या कुंडलीचा विचार होऊ शकत नाही. यापुढेही पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका, ज्यामुळे पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्कीच कळेल की कोण मुख्यमंत्री बनेल. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.